शिट, काय करू आता? किती भडक झालाय मी. माझं नाव सुद्धा पिंकी भडकामकर. अहो, मला की ना नाटकात रोल भेटला. मोलकरणीचा. मस्त स्टेजवरती यायचं आणि भांडी घासायची. त्यासाठी एवढी पावडर लावायची काय गरज आहे का? आणि लिपस्टिक लावून कोण भांडी घासतो? पण या कामाकडे ऐकेच ना, तर मीही रंगात आले. फासली लाली तोंडाला. आता पश्चाताप होतोय. पुढच्या रंगीच्या मला ओरडले, अहो, भांडी घासायला शिमग्याचं सोंड उतरलं का? तोंड दाखवायलाही जागावली नाही बघा. तेवढ्यात मॅडम ओरडल्या, पहिला अंक खतम. पहिला अंक खतम की दुसरा अंक. माझी आई सुद्धा नाटकी. पाहुणे आले की मानेचा पट्टा बांधते आणि तोंडाचा पट्टा सोडते. पाहुणे पळवण्यात ती आता पटाईत झाली आहे. माझी ताई सुद्धा नाटकी. नवीन साडी हवी असेल तर रुसते, नासाडीच करते, अंडी फोडते, कुंडी फोडते. आमच्या बघून आमचे पप्पा पण नाटक शिकले. प्राध्यापक आहेत ना. वार्षिक परीक्षेचा पेपरांचा गड्डा रेल्वे गाडीतच ठेवून उतरले. तेवढेच पेपर तपासायला कमी. रेल्वे स्टेशनवरच तापाचं नाटक सुरू केलं.